नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज सकाळीच आम्ही अॅनालायझर न्यूजवरती मानव हा जो शब्द मोदींनी वापरला आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये MANAV असं त्यांनी त्याचं जे विश्लेषण केलं अप्रतिम असं त्याच्यावरती व्हिडिओ केला होता. आणि आम्हाला कल्पना पण नव्हती की तो व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता आधी आणि काल पोस्ट करेपर्यंत ज्या पद्धतीचं दानव वृत्तीचं प्रदर्शन काँग्रेसींनी केलं त्याच्यावरती व्हिडिओ लगेच त्याच दिवशी आता असा संध्याकाळी करावा लागतो. अक्षरशः काँग्रेसचे 10 कार्यकर्ते युथ काँग्रेसचे नंगा नाच ज्याला आपण म्हणतो तसं ज्यांनी अधिकृतरित्या नोंदणी केली, QR कोड, पासेस सगळं म्हणजे जी काही सगळी प्रक्रिया आहे ती पार पडली. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला नव्हता. देश विदेशातले मान्यवर त्याला आलेले होते आणि त्याला कोणी म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला प्रवेश आहे ह्याचंही ते सगळे नियम होते ते पाळून म्हणजे ही जी हा कट कसा केलेला होता बघा. आणि बाकीचे आता बोंबलायला की सुरक्षा रक्षक काय होते. सुरक्षा रक्षकांनी आक्षेप घ्यावा असे काही त्यांच्याजवळ शस्त्र नव्हते किंवा धातू नेलेला नव्हता किंवा असं काहीच नव्हतं. ते त्यांच्या आहे त्या वस्त्रानिशी गेलेले होते. पण त्यांनी जी पुढं कृती केली अशी की त्या 10च्या 10 जणांनी आतमध्ये गेल्याच्या नंतर आपले ते टी-शर्ट काढले, काही जणांनी बनियन काढले आणि असे हे अर्धे नंगे त्या ठिकाणी मोदींच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला लागले. एक चांगली जी घटना घडली ती तुम्हाला आधी सांगतो. त्याच्यामध्ये पोलीस येणे, सुरक्षा रक्षक येण्याच्या आधी तिथे जे जमा झालेले सहभागी असे त्या परिषदेसाठी आलेले जे भारतीय होते त्यांना ह्यांच्या ह्या नालायकपणाची लाज वाटली आणि त्यांनी पहिलं काम केलं तर काय केलं, त्यांनी सगळ्यांनी मिळून ह्यांना मारलं आणि या सगळ्यांना तिथून हाकलून लावलं. मग सुरक्षा रक्षक आले, मग ते पोलीस गुन्हे दाखल झाले, मग पुढचं काय अजूनही चालू होईल त्याच्यावरती केस दाखल होतील. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया, सगळ्यात पहिला झटका काँग्रेसच्या ह्या नंगा नाच हा जो त्यांनी केला त्याला सर्वसामान्य त्या काय परिषदेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी दिले. आणि मला ही फार महत्त्वाची गोष्ट अशी वाटते, ही परिषद भाजपने आयोजित केलेली नव्हती. ही परिषद मोदींची काय वैयक्तिक महत्वाकांक्षा म्हणून केलेली नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अशा परिषदा कुठंतरी एखादा देश त्याच्यात पुढाकार घेतो इतकंच. पण हा विषय काय फक्त त्या देशासाठी पुरता नसतो. 1990च्या जागतिकीकरणा पर्वानंतर म्हणजे 1945ला दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर एक स्पष्टपणे सगळ्या जगाला कळलं, हिरोशिमा आणि नागासाकीवरच्या टाकलेल्या अणुस्फोटाच्या नंतर, अणुहल्ल्याच्या नंतर की इथून पुढे आता तिसरं महायुद्ध काही होणं नाही. 3 पद्धतीनं जग एकमेकांच्या इथून जवळ आणणे. त्याच्यामधला एक भाग होता व्यापार, दुसरा भाग होता त्याच्यामधला क्रीडा आणि तिसरा भाग होता सांस्कृतिक गोष्टी. आणि ह्या सगळ्याला जोडणारा अजून एक महत्त्वाचा धागा होता तो म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान कलेमध्ये सुद्धा आहे, तंत्रज्ञान व्यापारामध्ये तुम्हाला वापरावं लागतं, कला साहित्य संस्कृतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो. ह्या सगळ्यातून जग जवळ येत जाण्याची प्रक्रिया तेव्हा गॅट करार म्हणजे डनकेल प्रस्ताव, गॅट कराराची स्थापना झाली, 45 वर्ष चर्चा चालली, 90 नंतर शेवटी सह्या होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. त्याला आता 45 वर्ष झाली, 35 वर्ष होऊन गेले त्याला सुद्धा आता. म्हणजे 45 वर्ष ते आधीचे, नंतरचे हे 35 वर्ष. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जग इतकं बदलले 80 वर्षात. आणि हे सगळं म्हणजे हे काय फक्त एका भारतापुरतं, एक मोदीपुरतं. मोदी तर आता 11 वर्षापासून 11.5 वर्षापासून पंतप्रधान. जगाच्या पातळी होती. आणि ज्या मनमोहन सिंग त्यांच्याच काळात पंतप्रधान होते, यांच्याच काळात वित्तमंत्री होते, त्यांच्याच काळात PV नरसिंहराव पंतप्रधान असताना जागतिकीकरण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आत्ताच्या 2024च्या निवडणुकीच्या वेळेसच्या जाहीरनाम्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्या संदर्भात काय आणि कसं पुढाकार घ्यायचे याचे उल्लेख आहेत. आणि हे बदमाश, नालायक, निर्लज्ज लोक तिथं जाऊन निदर्शनं करतात. आपल्या घरी कोणी पाहुणा येणार असेल तर नेमकं त्याच वेळेस आपल्या भावकीतल्या कुठल्या तरी माणसानं गलिच्छ बिभत्स अशा शिवाय देत भांडणं करत प्रदर्शन करावं, तसा हा प्रकार. किंवा आपल्याकडे जुनी अशी पद्धत होती, राग काढायचा असेल तर त्याच्या पोरीचं लग्न ठरलं असेल, पोराचं लग्न ठरलं असेल, चोरी केलं असेल, त्याच वेळेस काहीतरी अपशकुन करायचा जेणेकरून ते मोडलं पाहिजे. ही जी एक विकृती आहे ना की बाबा आपलं किती आपण नंगेपणा, आपलं निर्लज्जपणा सिद्ध हो, पण त्याचं नाक कापलं गेलं पाहिजे. आपल्याकडे ती इरसाल म्हणे ना, नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रणकी झाली पाहिजे. तुझं किती नुकसान होते त्याच्याच बरोबर ती बाजूला ठेव. हे तरुण आहेत,
आता ह्यांच्यावरती जर उद्या गंभीर असे गुन्हे दाखल झाले तर कायमस्वरूपी ह्यांचा सरकारी नोकरीचा रस्ता बंद झाला, उद्या ह्यांचे पासपोर्ट जप्त होतील. मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये ज्या सगळ्या दलित तरुणांना पेटून दिलं गेलं होतं, दंगली माजवलेल्या होत्या, गावोगाव असं करायचा प्रयत्न केला, त्याचा वाईट परिणाम असा झाला. ह्याच्यातल्या कितीतरी जणांवरती गंभीर अशा गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी त्यांना उचलून नेलं, त्यांच्या गाड्या जप्त केल्या, काही जणांच्या गाड्या जळाल्या. आता त्याला 10-1 वर्ष व्हायला लागले जवळपास. मला वाटतं 16-17ची गोष्ट आहे. अजून ते सगळे तरुण पोरं वरती येऊ शकले नाहीत त्याच्यातून. दलित गावगाव पसरलेलं दलित राजकारण नावाची गोष्टच डब्यात गेली. त्याच्यानंतर झालेली विधानसभा तपासा, त्याच्यानंतर झालेली म्हणजे आधी लोकसभा, नंतर विधानसभा, मग आता परवाच्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका सगळ्या निवडणुका बघा. दलित राजकारण नावाची गोष्ट सफाचाट झाली. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की त्या कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये जे कार्यकर्ते अडकलेले होते ते इतके अडकले त्या पोलीस केस आणि त्याच्यामध्ये. ह्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठा आरक्षण विषयावरून जेव्हा औद्योगिक वसाहतीवर हल्ला केला गेला आणि जेव्हा त्या तरुणांवरती गुन्हे दाखल झाले ना, तेव्हा सगळ्यांचे डोळे फिरले. आता हे कार्यकर्ते आता तर संख्येनं 10च आहेत. ह्यांचं सगळं शोधलं आणि त्यांच्यावरती जसं ते भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, किंवा चिकन नेक तोडून भारताचा तिकडचा भाग पूर्णपणे कसा कापून टाकायचा, शर्जील इमाम त्यांचे कसे हाल चाललेत 5 वर्षापासून, तुरुंगात सडत बसलेत, जामीन सुद्धा मिळत नाही. ह्यांना भडकून देणारे आणि ते सगळे हे सोपं राजकारण असतं. अगदी आत्ता परवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावच्या सर्वसामान्य मराठा तरुणांना पेटून दिल्या गेलं. काय ह्याचा परिणाम झाला? काय झालं त्या जरांगेचं? हे सगळे जे कोणी पेटून आत्ता ह्या ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांना हैदराबादून विमानानं गेलेला आहे तो कार्यकर्ता, असं नाही की बाबा फार सर्वसामान्य परिस्थितीतले कार्यकर्ते होते. ठरवून एक षडयंत्र कट रचला, तिथं गेले आणि अशा पद्धतीचा नंगा नाच केला. त्यांची तर इज्जत गेलीच गेली. पण दुसरा आता आरोप आम आदमी पक्षवाले करतायत तो मोठा वेगळा आणि गंमतशीर आहे, म्हणजे गंभीर आहे, गंमतशीर नाही, माफ करा. आम आदमी पक्ष असं म्हणतात की काँग्रेस हीच भाजपची बी टीम आहे. गलगोटिया विद्यापीठातलं जे ते प्रकरण घडलं की त्यांनी चीनचा तो रोबोट कुत्रा आणला आणि आपलाच म्हणून खपवला. त्याच्या विरोधामध्ये ते मोठं रान पेटवू शकत होतं, बाकीचे काही गंभीर प्रकरणं समोर येऊ शकत होते. त्याच्यातून लक्ष डायव्हर्ट करावं म्हणून काँग्रेसनी हे केलेलं हे भाजपच्या सोयीचं. हा आरोप आम आदमी पक्षाचा आहे. इथं मी बसून करत नाही, पुन्हा हे बमल्याला मोकळे की हे गोदी मीडिया 40 पैसा पोस्टवाले. ज्या पद्धतीनं काँग्रेसींचं हे वर्तणूक राहिलेलं आहे, त्याला जे पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिकार केलाय, त्यांना बळून काढलेले, ते इंडिकेटर आहे, सूचन आहे की तुम्ही लोकांच्या मनातून उतरलेले आहात. त्याच्यावरती उसंतवाणी. परिषदेमध्ये होऊन या नंगे काँग्रेसींचे दंगे दिसू आले. मोहब्बतचे हे कोणते दुकान, शरमेने मान गेली खाली. आंतरराष्ट्रीय समारंभ मोठा, गुरांचा का गोठा समजले. स्वतःचीच स्वतः काढली इज्जत, निर्लज्ज लज्जत आली त्यांना. बुद्धिमत्तेची ही चर्चा तिथे चाले, बिभत्स हे चाळे कशासाठी. दिसूनही आली देशद्रोही वृत्ती, काँग्रेसी विकृती प्रकर्षाने. कांत म्हणे हद्द पार केली आज, सोडलेली लाज काँग्रेसींनी, सोडलेली लाज काँग्रेसींनी. आंतरराष्ट्रीय परिषद भरती आहे, त्याच्यामध्ये सगळे देश, व्यापारविषयक संस्था, असंख्य लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. कितीतरी मोठ्या मोठ्या कंपन्यांचे CEO तिथं आलेले. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही असे गलिच्छ प्रदर्शन करता, बिभत्स असे चाळे करता. बरं, ह्याच्यामध्ये कुठलाच मुद्दा नाही वैचारिक असा. आंतरराष्ट्रीय परिषद येते, त्याच्यामध्ये त्याला विरोध असेल तर काही कारणच नाही. तुम्हाला विरोधातले जे मुद्दे उपस्थित करायचे ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून उपस्थित करा ना. त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष असा नंगानाच करायची काय गरज आहे. सगळीकडून ह्यांच्या ह्या कृतीची छितू होते आहे. अजूनही काँग्रेसने अधिकृतरित्या ह्या पोरांवरती काही कारवाई केलेली नाही. ती त्यांनी करायला पाहिजे, अन्यथा तुमची त्याला फूस होती. हा जो आरोप आहे तोच खरं ठरेल, सिद्ध होईल. तोच तुमचं षडयंत्र कट कसा आहे ते. निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला भाजपला हरवता येत नाहीये, पण आता ह्या कृतीतून तुम्ही सर्वसामान्य माणसाच्याही मनातून उतरत चाललेला आहात. ज्या पद्धतीनं लोकांनी तुम्हाला बळून काढलं त्याच्यातून हे सिद्ध होतं.
इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक